महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा। महाविकास आघाडीकडून सुद्धा निर्णयाचं स्वागत। राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा। आमदार संजय गायकवाडांकडून आमदार निवासातल्या कॅन्टीन चालकाला मारहाण। जेवणात खराब झालेली डाळ दिल्यानं गायकवाडांकडून मारहाण। आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये पुन्हा वाद। यावेळी 2 वेटर आपसात भिडले। किरकोळ वादातून दोघांची एकमेकांना मारहाण। अकोला नांदेड महामार्गावरच्या तोंडगाव टोल प्लाझावर मनसेकडून तोडफोड। मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना टोल आकारल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। तोडफोडी प्रकरणी 3 गुन्हा दाखल। पूर्व विदर्भातली पूरस्थिती नियंत्रणात। एनडीआरएफ एसडीआरएफ कडून मदत कार्य सुरूच। नागपूर जिल्ह्यासाठी आज सुद्धा ऑरेंज अलर्ट। यवतमाळमध्ये कोसारा वर्धा नदीला पूर। राळेगाव ते चंद्रपूर मार्ग पाण्याखाली। अनेकांच्या शेतात पुराचं पाणी शिरलं। शिर्डीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमेनिमित्त उत्सव। साईबाबांच्या फोटोंचं प्रदर्शन। साईंच्या जुन्या आठवणींना उजाळा। शहापूरच्या खासगी शाळेतल्या बाथरूममध्ये रक्ताचे थेंब आढळल्यानं मुलींची तपासणी। आक्रमक पालकांचा शाळेवर धडक मोर्चा। मृत घोषित केलेलं बाळ झालं जिवंत। बीडच्या रामानंद तीर्थ रुग्णालयात बाळ मृत घोषित। अंत्यसंस्काराच्या वेळी बाळ रडू लागलं।